नमस्ते क्राफ्ट इंटरनॅशनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मी सौ श्रद्धा मालवणकर। तुमचं स्वागत करताना मी हे सांगू इच्छिते की हे जे स्वप्न आहे माझं ते सत्यात उतरण्यापूर्वी मागील 17 वर्षाचा प्रवास हा हँडीक्राफ्टच्या माध्यमातून ही सुरुवात जरी झाली असली तरी ते सुचण्याचं कारण हे आमचे विद्यार्थी होते। शाळेच्या विद्यार्थ्यांच्या मार्फत आम्ही अनेक विषय आणले, त्यामध्ये वारली पेंटिंग असेल, हस्ताक्षर सुधारणा वर्ग असतील, कॅलिग्राफी असेल किंवा पेपरच्या माध्यमातून अनेक गोष्टी आम्ही त्या मुलांच्या मार्फत शिकवत होतो। पण शिकवता शिकवता लक्षात आलं की हे पालकांना सुद्धा आवडते, म्हणून आम्ही महिला वर्गांना सुद्धा यामध्ये घेतलं आणि त्यामध्ये पेपर क्राफ्टपासून पेपरचे फ्लावर्स असतील, त्यानंतर थ्रेडचे ज्वेलरी असतील, अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आम्ही त्यांना शिकवण्यास सुरुवात केली। त्या शिकवता शिकवता जशी मागणी होत होती तशी आम्ही त्या महिलांकडून करून घेऊन ते बाजारपेठेत विकणं असेल तर यामध्ये त्यांना एक आम्ही आत्मविश्वास मिळवून दिला की आपण हे करू शकतो। मग पुन्हा एकदा माननीय मोदीजींच्या प्रेरणेतून जे आपलं मेक इन इंडिया असेल किंवा वोकल फॉर लोकल असेल तर यांच्या माध्यमातून अजून आपण या हँडीक्राफ्टमध्ये काहीतरी करू शकतो हे याची जाणीव करून दिली त्यांनी आणि त्या जाणीवेतून शिक्षकांना हस्ताक्षर सुधारणा वर्ग कसे घ्यायचे, नेमकं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कसं करावं, हा एक मोठा जो उपक्रम होता तो आम्ही पूर्ण केला। आणि ते करताना पुन्हा कॅलिग्राफी असेल तर कॅलिग्राफीसुद्धा आम्ही वर्ग सुरू केले आणि असं करता करता हा प्रवास मोठा झाला। पण मोठा झाला हा म्हणताना नेमकं हे सुरुवात कोणी करून दिली तर आमचे जे महेश सुतार सर आहेत, जे स्वतः एक 40 कला त्यांना अवगत असल्यामुळे त्या 40 कलांच्या 400 कला केव्हा झाल्या ह्या आम्हाला सुद्धा कळल्या नाही आणि ह्या शिकवण्याच्या प्रेरणेतून आज आम्ही हा नमस्ते क्राफ्ट इंटरनॅशनलचा प्रवास सुरू केलेला आहे। त्यामध्ये आता राम मंदिर असेल किंवा केदारनाथ मंदिर असतील, असे अनेक मंदिर असतील, रथ असतील, आता जो माहोल आहे त्यामध्ये वेगवेगळ्या बाजारपेठेत ज्या वस्तू लागणाऱ्या आहेत त्या आम्ही सुरुवात केला आणि त्या नमस्ते क्राफ्टमधून हॉबी क्लासेस सुरू झालेले आहेत, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सुरू झालेलं आहे आणि हा प्रवास आमचा एक परदेशामध्ये आपले प्रोडक्ट कसे जातील हा सुद्धा एक आम्ही निश्चय केलेला आहे। आणि साधारणपणे या पुढच्या काही महिन्यांमध्ये आमचं राम मंदिरपासून ते अगदी आता येणाऱ्या गणपतींच्या मूर्ती असतील किंवा त्यांचे मखर असतील तर ते सुद्धा आम्ही पाठवण्याच्या मनसुब्यात आहोत आणि हा आमचा मानस पूर्ण व्हावा म्हणून नमस्ते क्राफ्ट इंटरनॅशनलमध्ये आपल्या सगळ्यांचा सहभाग असणं हे आम्ही अगदी गृहीत धरून चालतोय, कारण तुम्ही आमचे आहात आणि आम्ही तुमचे आहोत। तर या माध्यमातून आपली ही सुंदर कला आहे त्या सुंदर कलेला वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये पोहोचवण्याचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे। आम्ही आहोतच, तुम्ही सुद्धा यामध्ये सहभागी व्हा। अशा या कलेच्या सहवासात आपण हे नमस्ते क्राफ्ट इंटरनॅशनल सुरू केलेलं आहे आणि याच्या वाटचालीमध्ये मला तुमचं सहभाग अपेक्षित आहे आणि यासाठी नमस्ते क्राफ्ट इंटरनॅशनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करीत आहोत।